साधी मटकी खाऊन कंटाळा असेल तर ही मटकी करून बघा. त्यासाठी आपण पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये धने टाकू. धने गरम होईपर्यंत परतून घेऊया. त्यामध्ये खोबरे टाकू. खोबरे ही लालसर भाजून घेणार आहोत. ते आता भाजून झालेली आहेत. आपण कुकर ठेवणार आहोत. कुकरमध्ये मटकी टाकलेली, मटकीला एक शिट्टी घेऊ. एक शिट्टी झालेली आहे, ती काढून घेऊया. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाले आणि धनेची पावडर करणार आहोत. ते आता कढई ठेवू. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल टाकू. तेल टाकून झाल्यानंतर जिरे, मोहरी त्यामध्ये टाकणार आहोत. आता कांदा टाकू. कांद्याचा लालसर भाजून घेऊ. चांगला लालसर परतून घेणार आहोत. ते झाल्यानंतर टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो लालसर छान परतून घेणार आहोत. त्यामध्ये कमी तेल वापरा तुम्ही. शरीरासाठी कमी तेल गरजेचे असते. आता मसाले टाकू. लसूण टाकलेला आहे. आता गरम मसाले टाकू. मसाले टाकून छान भाजून घेऊ. त्यामध्ये थोडेसे पाणी टाकू, म्हणजे मसाला छान ओला होईल. आता धनेपूड आणि खोबऱ्याची पूड टाकणार आहोत. तेही छान परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर आपण कडकसं उकळलेलं पाणी त्यामध्ये ॲड करणार आहोत. परत पाणी टाकू. मटकी टाकू. मटकी छान परतून घेतलेली होती. आपण ती सगळी मटकी त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता एक उकळी आलेली आहे, त्यामध्ये थोडेसे स्वादानुसार नमक टाकणार आहोत. गरम पाणी ओतून देऊ, म्हणजे त्यात थोडं पातळ होईल. आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून छान मस्त सर्व करू. त्यासाठी आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.